नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अमरावतीचे योग प्रशिक्षक आनंद महाजन यांनी एक फार छान विचार मांडलाय. आजच्या आनंदी कट्ट्यावर तो तुमच्यापर्यंत पोचवते. तो विचार असा आहे की आपल्या आसपास वावरताना काही माणसं आपल्याला अशी दिसतात की जी प्रचंड हुकुमशाही गाजवणारी असतात, डॉमिनेटिंग या प्रकारातली असतात, स्वतःलाच फक्त श्रेष्ठ आणि ग्रेट मानणारी असतात. खरं तर मीपणा असायलाही उत्तुंग कर्तृत्व लागतं, पण ह्यांचा फुकटचाच मीपणा काहीही न करता. यांनी स्वप्रतिमा काही चुकीच्या प्रकारांना आत्मसात केलेली असते. सतत मी म्हणेन तसंच सगळ्यांनी वागायला पाहिजे, मी सांगितलं तेच बरोबर आहे, अशी यांची वृत्ती असते. त्यांनी सांगितलेलं आपण ऐकलं नाही किंवा आपल्याला हवं तसं आपण केलं की ही माणसं प्रचंड चिडतात, हर्ट होतात आणि मग आपल्याशी बोलताना त्यांचा पॅटर्नच बदलून जातो. मग तो पॅटर्न सुडाचा, टोमण्यांचा आणि रागाचा होतो. या प्रकारच्या व्यक्तींना कधीच कोणाला चांगलं म्हणता येत नाही आणि नाईलाजानं जरी एखाद्याला चांगलं म्हणावं लागलंच ना, तर तोंडावर चांगलं बोलून मागे त्या व्यक्तीबद्दल लगेच दुसऱ्यांजवळ वाईट बोलायला लागतात. यांना आपल्यापेक्षा कोणीही मोठं झालेलं आवडत नाही. चुकून कोणी असं असेल ना, तर त्याला खाली कसं खेचायचं याचे प्रयत्न सुरू होतात. मग अशा प्रकारच्या व्यक्ती आपल्या आसपास असल्या की आपल्याला मानसिक खूप त्रास होतो, आपण थकतो. कारण अशा व्यक्ती कळत न कळत आपली पॉझिटिव्ह ऊर्जा दूषित करत असतात. आपण हे वेळीच ओळखायला हवं आणि मग यांच्याशी कुठपर्यंत आणि किती संबंध ठेवायचे किंवा यांच्याशी वागताना कसं वागायचं हे ठरवायला हवं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, कोणतीही गोष्ट जी आपण करणार असू किंवा आपल्याला करावीशी वाटत असेल ती यांना सांगायची नाही. कारण आपल्यापेक्षा कोणी काही चांगलं करू नये हे त्यांच्या वृत्तीनुसार ते आपल्याला नकारात्मकतेकडे घेऊन जातात, आपला आत्मविश्वास कमी करू शकतात. एखाद्या वेळेस असं होतं की आपण एखादी गोष्ट करतो त्यानं त्यांच्या आयडेंटिटीला काही धोका पोचत नसतो, पण त्यावेळेससुद्धा आपण करत असणाऱ्या गोष्टीसाठी ते आपल्याला सल्ला देतात आणि तो आपण ऐकावाच हे त्या बाबतीत आग्रही असतात. आणि मग जर तो आपण सल्ला ऐकला नाही तर मग टोमणे आणि वेगळी वागणूक आपल्याला हैराण करते. मग हे सगळं टाळण्यासाठी आपलं काम पूर्ण करताना आपल्याला फोकस करता यावं म्हणूनच अशा व्यक्तींना आपलं काम पूर्ण झाल्यावरच कळू द्यायचं हे वागणं सोयीस्कर असतं. आणि जर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या आजूबाजूला असेल ना, तर शांतपणे आणि ठामपणे स्वतःची मतं मांडायला शिकायचं आणि ती करत असलेल्या अकांड तांडवाकडे किंवा टोमण्यांकडे दुर्लक्ष करायचं. कारण आपण उत्तर देऊन त्यांना अजून प्रोत्साहित करत असतो. आपण करत असलेलं काम नीट आणि चुकाविरहित करण्याचा प्रयत्न करायचा आणि खरंच चुका असतील तर त्या मान्य करून सुधरवायच्या. श्रोते हो, अशी काही माणसं आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या नात्यांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, कुठेही. मग अशा व्यक्ती जर आपल्या आजूबाजूला असतील ना, तर लक्षात ठेवायचं त्यांच्यावर व्यक्त नाही व्हायचं. आणि ही माणसं जरी कोणाबद्दल तुमच्याशी बोलली तरी तुम्ही तटस्थ भूमिका घ्यायची. आणि अगदी लक्षात ठेवायचं की कधीही यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करायला जायचं नाही. कारण सिद्ध होणं राहतं बाजूला, पण त्यांचा इगो मात्र मोठ्या प्रमाणात दुखावला जातो. अशा माणसांना शक्य तितकं टाळून, त्यांच्यापासून बाजूला होऊन, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःची ऊर्जा दूषित होण्यापासून वाचवायचं हे शहाणपण असतं. कारण कधीकधी माघार घेणं हे सुद्धा आपल्या प्रगतीचं लक्षण असतं. हे खरंच पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस
या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.